आता मात्र श्रियांश भविष्य अजिंक्य आणि राजेश आणि प्रथम धीरज सलामीला आला होता टॅप करून संघाला आकाश हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला टॅप केला क्षेत्ररक्षण खराब होत एक धाव पूर्ण केली जाते आणि इथे मात्र धावांचं श्री गणेश खातं ओपन केलं जातं 1 वर पहिले षटक प्रगतीपथावर या 5 दिवस नाही खेळला 5 दिवसात 2 वेळा बॅटिंग केली 4 इनिंग होते फर्स्ट इनिंग यांची सेकंड इनिंग इंडिया परत थर्ड इनिंग यांची आणि परत फोर्थ इनिंग इंडिया आता यांनी किती समज 500 रन केल्या मग इंडियाला ते 500 रन करून जास्त रनचा लीड द्यावा लागेल म्हणजे किती 100 रन केल्या मग त्यांना कधी 100 रनचा त्यांच्यावर लीड असतो मग त्यांना पहिले 100 रन पूर्ण करून परत जर त्यांनी 100 रन केल्या तर मग इंडियाला 100 रनचं टार्गेट ड्रॉ होणार आहे ती मॅच चढवा-चढवी सांगतात ती 2 वर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 2 अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मिथिलेश वारियर संघाच्या माध्यमातून गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून यष्टीरक्षक निलेश म्हात्रे गोलंदाज आकाश अतिशय चांगला संघ आपण पाहतो मैदानामध्ये अभय तांडेल कुणाल तांडेल हर्षल तांडेल करण भोईर
पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू फेकला, ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू. नयन म्हात्रे फक्त चेंडूकडे पाहतच राहिला. चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातात. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रेयांश भविष्य इंडियन संघाची धावसंख्या 1-2. अतिशय खराब सुरुवात पाहायला मिळते ती मात्र श्रेयांश भविष्य इंडियन या संघाच्या माध्यमातून. बिपिन म्हात्रे यांना विनंती करतोय समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बिपिन म्हात्रे उत्कृष्ट समालोचक, गीतकार आणि गायक करावे गावातील बिपिन म्हात्रे यायचं आहे, तुम्हाला विनंती करतोय मंडळाच्या वतीनं. हॅलो हॅलो. नवीन गोलंदाज रतन आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकेल. सामना करेल फलंदाज आणि हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. खणखणीत असा षटकार 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. खणखणीत असा हा षटकार आपण पाहिला. सचिन फलंदाज याच्या माध्यमातून संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 वर. पहिल्या षटकांमध्ये 2 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवर केलेलं हे आक्रमक पवित्रा घेतलाय फलंदाजानं. पुन्हा एकदा रतन याचा आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धावावर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9च्या घरामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना श्रेयांश भविष्य इंडियन संघाची धाव संख्या 1-9. आता मात्र स्ट्राईक मध्ये येतोय नयन म्हात्रे. याला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल. दुसरं षटक सर्कलचं षटक, हाणामारीचं षटक. हा चेंडू पुल केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात रोशन तांडेल यानं चांगले क्षेत्ररक्षण करतोय. चांगली फेकी देखील करतोय. 1 धावसंख्या पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. आणि आता मात्र स्ट्राईक मध्ये येतोय सचिन, ज्याने एक षटकार ठोकलाय. षटकाराच्या साह्याने खेळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र रतन याची. कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा आगामी चेंडू. हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूला दिशा दाखवली. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. चांगली फलंदाजी करतोय सचिन. पुन्हा एकदा रतन याचा आगामी चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार केलाय. कव्हरच्या वरून चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय धन धन करत सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. गौरा तारा तिमिर हरा. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. यष्टी रक्षक निलेश म्हात्रे चूक करणार नाहीये. आणि आता मात्र सचिन याला तंबूचा रस्ता दाखवलाय. माघारी परतवलाय. दुसरा फलंदाज बाद होतोय श्रेयांश भविष्य इंडियन संघाचा. डीजे
धन्यवाद टीचे मास्टर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय संदीप म्हात्रे, स्वतः कर्णधार आयकॉन प्लेयर श्रीयांश भविष्य इंडियन संघाचा, ज्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील, संघाला प्रेक्षकांना देखील अपेक्षा असतील. चांगली फलंदाजी संदीप म्हात्रे याने करावे लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज, नवीन गोलंदाज येतोय जयेश तांडेल. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतोय. षटकातील पहिला चेंडू फेकेल, सामना करेल नयन म्हात्रे. हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि नयन म्हात्रे याच्या खेळीचा अंत. बॅक टू पॅव्हेलियन. नयन म्हात्रेला बाद करतोय गोलंदाज जयेश तांडेल. डीजे घाबरला मला घाबरला. आता मात्र तिसरा फलंदाज तंबूमध्ये परतलाय. संदीप म्हात्रे कर्णधार याला जिम्मेदारी खांद्यावर घ्यावी लागेल आणि फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज जयेश तांडेल. आगामी चेंडू, हा चेंडू, चेंडूला जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. सुनील धन्यवाद डीजे मास्टर. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती म्हणजे 22च्या घरामध्ये. पुन्हा एकदा जयेश तांडेल. आगामी चेंडू संदीप म्हात्रेसाठी. हा चेंडू, चेंडूवर प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय धन धन करत सीमा रेषेच्या पलीकडे. उत्कृष्ट प्रयत्न केला होता परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वर. आता मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय. संदीप म्हात्रे आक्रमक फलंदाजी करतोय मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक कुणाल तांडेल. चेंडू मागे येतो, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी एकच धावसंख्या मिळते. कलेक्शन खराब होतंय निलेश म्हात्रे याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि याचा फायदा होतोय तो मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणखीन एक धाव ऍड केली जाते. 2 धावसंख्या मिळतील. संघाची धावसंख्या 28 वर. 3 फलंदाज बाद झालेत. या संघाची धावसंख्या 28 वर. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश तांडेल, कर्णधार आयकॉन प्लेयर या संघाचा, मिथिलेश वॉरियर संघाकडनं खेळतोय, गोलंदाजी करतोय. आयकॉन टू आयकॉन अशी चाललेली ही चकमक मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि या आयकॉनवर केलेला प्रहार आणि हा चेंडू आणि फलंदाज बाद. काय अप्रतिम झेल घेतलाय रोशन तांडेल यानं. सुपर कॅच यावेळी मैदानामध्ये. रोशन तांडेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फलंदाज आयकॉन संदीप म्हात्रे तंबूच्या रस्त्याला. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर तिला तिला गाडीवर, तिला तिला गाडीवर, गाडीवर गाडीवर. तिला DJ Abhishek. आणि जबरदस्त झेल पाहिला आपण रोशन तांडेल याच्या माध्यमातून. उत्कृष्ट झेल टिपला संदीप म्हात्रे. आयकॉन याला तंबूचा रस्ता दाखवला. जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगला खेळ आपण पाहतोय मिथिलेश वॉरियर संघाचा. पुन्हा एकदा जयेश तांडेल आगामी चेंडू फेकेल. नवीन फलंदाज, नवीन फलंदाज बॅट्समन नेम यश आणि स्ट्राइक मध्ये बबलो. पुन्हा एकदा जयेश तांडेल आगामी चेंडू फेकेल बबलू साठी.
हा चेंडू फुलर लेनचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय आव्हान, तर चेंडूचा बीमर चेंडूचा इशारा आलाय अलंकार तांडेल यांचा, नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा या 2 धावसंख्या मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर आणि हा चेंडू असेल फ्री हिट. मागच्या चेंडूवरती रोशन तांडेल यानं अप्रतिम झेल घेतला, त्याच्यासाठी बबन म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत, जमा झालेले आहेत. कौतुक करावं लागेल रोशन तांडेल याचं, उत्कृष्ट असं झेल टिपला, त्याला मात्र दाद दिले बबन म्हात्रे यांनी. पुन्हा एकदा हा चेंडू शॉर्ट पीच प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू उचली घेते आणि चेंडू जातोय निर्धाव. बघता बघता 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30. तीन षटकांच्या समाप्तीनंतर श्रीयांश भविष्य इंडियन संघाची धाव संख्या 30 वर. 4 बाद 30. रोशन तांडेल यानं अप्रतिम असा झेल घेतला होता, त्याच्यासाठी बबन म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. उत्कृष्ट झेल टिपला रोशन तांडेल यानं. एक देखणा झेल पाहायला मिळाला आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 30 वर. 10च्या सरासरीने धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केलाय श्रीयांश भविष्य इंडियन संघानं. तत्पूर्वी डीजे एक संगीत आपल्या माध्यमातून. अगो कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई, कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. तुझेच भेटी साठी गोवाए जीव माझा तळमळतई, तुझेच भेटी साठी गोवाए जीव माझा तळमळतई. संकटी धाव तू, हे भक्ताना पाव तू आई संकटी धाव तू. कारल्याचे डोंगरी बसून या दर्यावर ठेवधान तू, पुरा बलाना घेऊन आई तुझे जत्रेला येतई, बलाना घेऊन आई तुझे जत्रेला येतई. तुझेच भेटीसाठी गोवाए जीव माझा तळमळतई, तुझेच भेटीसाठी गोवाए जीव माझा. धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटकांचा खेळ येथे मात्र संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीयांश भविष्य इंडियन संघाची धाव संख्या 30. नवीन गोलंदाज कुणाल तांडेल. पहिला चेंडू आपल्या षटकातील. हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकला होता, चेंडूला फक्त दिशा दाखवली, चेंडू माग क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. पंच अलंकार तांडेल याचा इशारा येतोय 4 धावेचा. खणखणीत असा चौकार. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. टप्पा पडल्यानंतर चेंडूला फक्त दिशा दाखवली फलंदाज बबलू यानं. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल तांडेल याचा आगामी चेंडू बबलू साठी. हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवरती, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. खणखणीत षटकार. बिग 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 हिट. धन्यवाद.
अतिशय चांगला खेळ पाहतोय आपण बबलू याचा. 2 चेंडूंवर कुणाल तांडेल याच्या आक्रमण केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि हा तिसरा चेंडू फेकतोय. हा चेंडू आता मात्र टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय चेंडू. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थगित 40 वर. 4 बाद 40. गोलंदाजी करतोय कुणाल तांडेल. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा आगामी चेंडू फेकेल सरपंचसाठी बबलू. हा चेंडू फक्त चेंडू उचललाय, पुल केलाय आणि फलंदाज बाद. कुठली ताकद नव्हती या फटक्यामध्ये. इझिली शॉट खेळला होता आणि फलंदाज बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज निलेश म्हात्रे. आता मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक केले कुणाल तांडेल यानं. पुन्हा एकदा आगामी चेंडू यश साठी. हा चेंडूवर केलाय मोठा प्रहार. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पार. खणखणीत षटकार. आणि येथे मात्र बॅटची कडा घेतली जाते. 1 धाव पूर्ण केली जाते सहजरितेने. आणि बघता बघता 4 षटकांचा खेळ संपुष्टात येते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागते ते म्हणजे 47 वर. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय तनुष एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आणि पलश 5222 संघाचा कर्णधार दोन्ही टॉस का बॉस कक्षामध्ये यायचं आहे. कर्णधार अजिंक्य तांडेल आणि कर्णधार आदेश तांडेल. विनंती करतो आदेश तांडेल यायचं आहे. अजिंक्य तांडेल इथेच उपस्थित आहेत तर आदेश तांडेल यांनी यायचं आहे. नाणेफेकी करून घ्यायची आहे प्लीज. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती लागते ती म्हणजे 47. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. पहिल्या इनिंग मध्ये 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूंमध्ये चांगला खेळ करावा लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल आणि मोठ्या धावसंख्येचा टार्गेट मात्र मिथिलेश वॉरियर संघासमोर ठेवावा लागेल. शेवटचं षटक घेऊन आले गोलंदाज करण भोईर. पहिला चेंडू करण भोईर याचा. हा चेंडूवर केलाय मोठा प्रहार. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात पण चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धन्यवाद टीजे. अतिशय चांगली फलंदाजी करतो यश. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला या गोलंदाजाचा. हा चेंडू पुन्हा एकदा ताकदीचा वापर. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धाव
धन्यवाद डीजे मास्टर. धाव संख्या 59. अतिशय चांगला खेळ यशच्या माध्यमातून पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकल्यात आणि हे हॅट्रिक करेल का? आणि आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू सरळ दांडी उडवतोय फलंदाजाची आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 59 वर 6 फलंदाज बाद झाल्यात. ते म्हणजे श्रीयांश भविष्य इंडियन संघाचे गोलंदाज करण भोईर. आगामी चेंडू अनिल तांडेल साठी. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी मात्र खराब होते. ज्या एंडला फेकी व्हायला पाहिजे होती त्या एंडला मात्र चेंडू फेकला जात नाहीये आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अनिल तांडेल याला परतावं लागतंय. 7वा फलंदाज बाद होतोय 61 या धावसंख्येवरती. धावसंख्या 61. नवीन फलंदाज सूरज. स्ट्राईक मध्ये आता मात्र आलाय निलेश म्हात्रे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहतोय. कुठे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पुन्हा एकदा करण भोईरचा आगामी चेंडू. हा चेंडू जबरदस्त चेंडूवर प्रहार केलाय आणि डायरेक्ट फेकी करतोय आणि फलंदाज धावचित निलेश म्हात्रे याला देखील परतावं लागतंय. धावचितच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. 8वा. 8 बाद. धावसंख्या धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये कुमार तांडेल. धनेश कडू यांना विनंती करतोय समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. धनेश कडू. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये फलंदाज सूरज. गोलंदाज करण. हा चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो आणि हा षटकार. बिग हिट. आणि अशा रीतीने 6 धावसंख्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67 आणि 68 धावांचं आव्हान असेल ते मिथिलेश वॉरियर संघासमोर. 68 टार्गेट. नाणेफेकी अजिंक्य तांडेल आणि आदेश तांडेल यांच्या दरम्यान सामना होईल. तनुष स्पार्टन आणि पलश 522 रायडर. हॅलो. नितीन कोहलीची बॉलिंग भारी. धन्यवाद डीजे मास्टर. तर जयवंतजी तांडेल यांना विनंती करतो यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते या सामन्याची. तनुष स्पार्टन आणि पलश 522 रायडर यांच्यामध्ये सामना रंगेल. याच्यानंतर आगामी लढत शिवजी तांडेल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते या सामन्याची.
एका साईडला अजिंक्य तांडेल तर एका साईडला आदेश तांडेल असा सामना रंगेल मैदानावरती. आणि आदेश तांडेल नाणेफेकी जिंकतो या सामन्याची. आदेश तांडेल यांना विनंती असेल भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. तुला काय सोनं लागलंय का? 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 अगं मग येतोय भाऊ तुला देतोय मग येतोय भाऊ तुला देतोय तुलाच लागलंय का? सांगना तुलाच लागलंय का? अगं पण तुला काय सोनं लागलंय का? 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 धन्यवाद विजय मास्टर. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे मिथिलेश वारियर संघाला. आणि पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज जयेश तांडेल आणि रोशन तांडेल. गोलंदाज निलेश म्हात्रे. पहिला चेंडू चेंडूवर केलाय जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय चौकार. पंचांचा इशारा येतोय खणखणीत असा चौकार. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतला जातोय जयेश तांडेल याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आणि आता मात्र निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यशस्वी ठरतो गोलंदाज निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रे टू जयेश तांडेल असा सामना मैदानामध्ये पाहतोय आपण. सलामीला आलेला फलंदाज आयकॉन खेळाडू कर्णधार जयेश तांडेल त्याच्या साथीला आलाय. नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण रोशन तांडेल याला. अतिशय आक्रमक झेल त्याने टिपला आणि त्याला मात्र बक्षीस आलंय बबन म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये. हा सामना संपल्यानंतर त्यांनी घेऊन जायचं. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश म्हात्रे. हा चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे खणखणीत असा चौकार. 4 धावा. धन्यवाद. पुन्हा एकदा निलेश म्हात्रे आगामी चेंडू फेकेल जयेश तांडेल साठी. हा चेंडू जबरदस्त चेंडू स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय निर्धाव. पंचांकडे अपील केली होती. पंचांनी ती फेटाळून लावली. धाव संख्या स्थगित 8 वर.
अतिशय चांगली गोलंदाजी. चौकार मारल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज निलेश म्हात्रे. हा चेंडू आणि आता मात्र गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. तिसरा चौकार येतो या षटकातील निलेश म्हात्रे याच्या गोलंदाजीमध्ये. धाव संख्या 12. रान ग गुलाले डोंगरान पुन्हा एकदा शेवटचा चेंडू निलेश म्हात्रे याचा 68 धावांचा पाठलाग करताना पहिले षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 12. हा चेंडूला टॅप केलाय. चांगलं शतरक्षण, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. जयेश तांडेल धावचित. मोठा हादरा बसतोय मिथिलेश वॉरियर संघाला. कुठलीही गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद. डीजे विशाल भल्या भल्याची भल्या भल्याची भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. माझ्या डोईवर आईची सावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. माझ्या डोईवर आईची सावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12. 1 बाद 12. जयेश तांडेल याला मात्र धावचीच्या स्वरूपात तंबूचा रस्ता दाखवला. निलेश म्हात्रे गोलंदाजी करत असताना नवीन गोलंदाज संदीप म्हात्रे. फलंदाज स्ट्राईक एंडला आकाश. आणि हा जबरदस्त चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू डॉट काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज संदीप म्हात्रे. आयकॉन खेळाडू, स्वतः कर्णधार गोलंदाजीच्या भूमिकेत. नवीन आलेला फलंदाज आकाश. पुन्हा एकदा संदीप म्हात्रे आगामी चेंडू फेकेल आकाशसाठी. पहिला चेंडू सुंदररित्या फेकलाय. हा चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो आणि फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतो. मिथिलेश वॉरियर संघाचा अतिशय अप्रतिम झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं आणि आकाश याला तंबूचा रस्ता दाखवलाय. धाव संख्या 12. 2 बाद 12. कारल्याचे मौले तुझ महिमा मी गातई. तुझेच भेटीसाठी गोवाए जीव माझा तळमळतई. 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 धन्यवाद. रोहित तांडेल यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. रोहित लीलाधर तांडेल. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये निलेश म्हात्रे. एक अनुभवी फलंदाज संदीप म्हात्रे आगामी चेंडू फेकेल रोशन तांडेल साठी.
हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकअप नव्हतं, त्या कारणानं थांबला. एक धावसंख्या पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 13 वर. 68 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मिथिलेश वॉरियर संघाची धावसंख्या 2-13. आता मात्र स्ट्राईक मध्ये येतोय निलेश म्हात्रे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना गोलंदाज संदीप म्हात्रे, स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा आगामी चेंडू संदीप म्हात्रे याचा सामना करेल निलेश म्हात्रे. हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी होते यावेळी श्रीयांश भविष्य इंडियन संघाची. संदीप म्हात्रे याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकतोय. धाव संख्या स्थगित 13 वर. 2-13. पुन्हा एकदा संदीप म्हात्रे आगामी चेंडू फेकेल. संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आलाय फलंदाज निलेश म्हात्रे. हा चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव मिळेल. चांगली फेकी देखील होते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14 वर. पुन्हा एकदा संदीप म्हात्रे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. अतिशय अनुभव आहे या गोलंदाजाकडे. अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो मैदानावरती. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली, आता मात्र गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा आगामी चेंडू संदीप म्हात्रे याचा रोशन तांडेल सामना करेल. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मध्ये वेग जास्त होता. चेंडू पडल्यानंतर गेला यष्टी रक्षकाच्या मागे आणि धाव संख्या स्थगित. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मिथिलेश वॉरियर संघाची धाव संख्या 14. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मिथिलेश वॉरियर संघाची धावसंख्या 14. 2-14. अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय. श्रीयांश भविष्य इंडियन संघाकडनं चांगली गोलंदाजी होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी 2 गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी केलंय आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 54 धावांची गरज. 18 चेंडू आणि 54 धावा. फटकेबाजी करावी लागेल, आक्रमण करावे लागेल. नवीन गोलंदाज अनिल तांडेल. निलेश म्हात्रे स्ट्राईक मध्ये. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फेकतोय. एकच धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. आता मात्र स्ट्राईक मध्ये येतोय रोशन तांडेल. याला देखील आक्रमण करावं लागेल. धाव संख्येचा विचार केला तर 17 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल 53. 17 चेंडू आणि 53 धावांची गरज. आक्रमण करावं लागेल. नवीन गोलंदाज, अनुभवी गोलंदाज अनिल तांडेल. हा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. कुमार तांडेल फेकी करतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते 22च्या स्वरूपात. धाव संख्या 16 वर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी करणारा संघ श्रीयांश भविष्य इंडियन या संघाकडनं अनिल तांडेल याच्या माध्यमातून अनुभव पणाला लावताना दिसतोय. हा गोलंदाज 30+ माध्यमातून खेळत असतो नेहमी. आता मात्र खेळतोय करावे प्रीमियर लीग श्रीयांश भविष्य इंडियन संघाकडनं. निलेश म्हात्रे याला चांगली फलंदाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू. चेंडूवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि तिसरा फलंदाज निलेश म्हात्रे. तंबूचा रस्ता दाखवला या फलंदाजाला.
धन्यवाद. तिसरा फलंदाज तंबूच्या रस्त्याला तंबूमध्ये परतलाय निलेश म्हात्रे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय करण भोईर. स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहतो रोशन तांडेल याला. अनिल तांडेल याचा आगामी चेंडू. आक्रमण करावं लागेल आणि हा आक्रमण केलाय गोलंदाज आणि यावेळी चौथा फलंदाज बाद मिथिलेश वारियर संघाचा. जमलाय गो गाव सारा साईचे पालखीला वाजतय कसा बँड यो कुंभारखान पाड्याचा. मंदिरातून पालखी निघाली घेऊन खांद्यावरी पोरपोरी नाचतील त्यांच्या तालावरी. पालखी निघाली बाबांची पालखी निघाली साईंची जमलाय यो गाव. पुन्हा एकदा नवीन फलंदाज करण स्ट्राईक मध्ये. हा चेंडूवर केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 17 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 68 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फक्त आणि फक्त 17. अतिशय खराब खेळ पाहायला मिळतो मिथिलेश वारियर संघाचा. जे आक्रमण व्हायला पाहिजे होतं, जे फटकेबाजी करायला पाहिजे होती, ती मात्र होताना दिसली नाही मिथिलेश वारियर संघाची. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू अतिशय चांगला टप्पा होता आणि एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 18. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. ही धाव कुठल्या स्वरूपात असेल पंच? बाईज की बॅटकट? बॅटकट. ओके, धन्यवाद अलंकार तांडेल यांच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी पाहिली अनिल तांडेल याची. अनुभवी गोलंदाज. 4 धावसंख्या खर्च केल्या आणि 2 फलंदाज मात्र बाद केले या गोलंदाजानं. 12 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज. 12 चेंडू आणि 50 धावा. अप्रतिम ढोलकी वादन आपण पाहिलं झनके यांच्या माध्यमातून. एक मनोरंजन केपीएलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वळतो मैदानावरती. 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी मिथिलेश वारियर संघाला. आता मात्र आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. प्रति षटकामागे 25 धावांची सरासरी. माफ करा, 50 धावांची गरज असेल. प्रति षटकामध्ये 25 धावांची सरासरी. नवीन फलंदाज अभय तांडेल. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन आला गोलंदाज सरपंच बबलू.
आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अप्रतिम फटका, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, खणखणीत असा षटकार. अप्रतिम फटका पाहिला अभय तांडेल याचा रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार खेचून काढला या फलंदाजानं. आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 24 वर. आणि आता मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज. 11 चेंडू आणि 44 धावा. पुन्हा एकदा चांगली फलंदाजी पाहतोय, आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण केलंय, सुरुवात मात्र केलंय अभय तांडेल यानं. आगामी चेंडू बबलूचा. पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमातून शतरक्षक मात्र तेथे तैनात केलेला आहे. तत्पूर्वी 1 धावसंख्या मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. 68 धावांचा पाठलाग करताना 4थं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 25. 10 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. 10 चेंडू आणि 43 धावा. आता मात्र स्ट्राईक मध्ये नवीन फलंदाज करण भोईर याला मात्र आक्रमण करावं लागेल. 10 चेंडू आणि 43 धावा, अतिशय मोठं असं आव्हान आहे त्यांच्या समोर. पुन्हा एकदा बबलू आगामी चेंडू फेकेल करण भोईर साठी. हा चेंडू भिरकावून दिला. संदीप मात्र चेंडू मागे धावतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. धन्यवाद. संघाची धावसंख्या 29. पुन्हा एकदा गोलंदाज सरपंच बबलू याचा आगामी चेंडू. सामना करेल करण. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू मागे शतरक्षक तैनात. चांगलं शतरक्षण होते, चांगली फेकी देखील होते. 1च धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. अतिशय खराब फलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती मिथिलेश वॉरियर संघाच्या माध्यमातून. जी सुरुवात करायला पाहिजे होती ती सुरुवात मात्र झाली नाहीये ते मिथिलेश वॉरियर संघाकडनं. पुन्हा एकदा आगामी चेंडू बबलूचा. हा चेंडू हवेमध्ये. चेंडू मागे शतरक्षक झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू सुटला जातोय हातातून. धावसंख्या जाते 31च्या घरामध्ये. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 37 धावांची गरज. 7 चेंडू आणि 37 धावा. 6 षटकार आणि 1 धाव. 7 चेंडू आणि 37 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज बबलू आगामी चेंडू फेकतोय करण भोईर साठी. हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकला होता. तितक्याच सफाईनं खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फेकी देखील चांगली होते. 1च धाव मिळते. संघाची धावसंख्या 30 वर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. आणि आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी माफ करा धावसंख्या 32. 6 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. 6 चेंडू आणि 36 धावा. 6 षटकार. धन्यवाद. 68 धावांचा पाठलाग करताना 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. 6 चेंडूवर 6 षटकार ठोकावे लागतील करण भोईर याला. तरच हा सामना विजयी होऊ शकतो. पण समोर पाहिलं तर अनुभवी गोलंदाज कुमार तांडेल, एक फिरकी गोलंदाज, करावे गावातील एक नावाजलेला गोलंदाज, गोलंदाजीच्या भूमिकेत पहिला चेंडू फेकेल कुमार तांडेल. हा चेंडू फलंदाजाला फसवलंय, चकवलंय. लेगकट गोलंदाज. चेंडू जातोय निर्धाव. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 36 धावा.
अशक्य असं हे समीकरण आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 36 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज कुमार तांडेल. हा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला फसवलं जातंय, चकवलं जातंय. फलंदाज मात्र बॅट फिरवतोय, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थगित 32 वर. आता मात्र विजयापासून उर्वरित 4 चेंडू दूर असेल श्रेयांश भविष्य इंडियन संघ. पुन्हा एकदा कुमार तांडेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज कुमार तांडेल. पूर्णपणे बीट करतोय फलंदाज करण भोईर याला. पुन्हा एकदा आगामी चेंडू कुमार तांडेलचा. आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा. हा लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळतेय. आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू दूर असतील विजयापासून श्रेयांश भविष्य इंडियन संघ. पुन्हा एकदा गोलंदाज कुमार तांडेल. हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. यष्टी रक्षक चेंडू मागे धावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकातील 4था चेंडू निर्धाव फेकतोय कुमार तांडेल. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू अभय तांडेल साठी. आणि हा रिव्हर्स कनेक्शन चांगलं आहे. चेंडू आणि झेल सोडतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे खणखणीत असा चौकार 4 धावांसाठी. आणि हा सामना जिंकतोय श्रेयांश भविष्य इंडियन संघ. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झालेला संघ मिथिलेश वॉरियर्स या संघाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. आपण कोणाला भावाशिवाय बोलत नाही, पण जर मात केला ना तर